आज माझ्याकडे बरेच पालक येतात आणि ते विचारतात की आमचं बाळ हाय फंक्शनिंग आहे की लो फंक्शनिंग आहे, आणि हाय फंक्शनिंग लो फंक्शनिंग म्हणजे नक्की काय आणि ते कसं ओळखायचं, त्याच्या सीमारेषा काय. नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन. आज आपण जाणून घेऊया की हाय फंक्शनिंग आणि लो फंक्शनिंग म्हणजे काय असतं. आपण साधारणतः ऑटिझम 3 लेवलमध्ये ग्रेड करतो, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. आणि ह्याच्यामध्ये लेवल 1 म्हणजे ज्यांना कमीत कमी सपोर्ट लागतो आणि लेवल 3 म्हणजे ज्यांना जास्तीत जास्त सपोर्ट लागतो. आता लेवल 1 मध्ये हे हाय फंक्शनिंग जी मुलं असतात हे संवाद साधतात, छान बोलतात, पण त्यांना सोशल इंटरॅक्शन मध्ये थोड्या अडचणी येतात. त्याचबरोबर त्यांना रिपिटेटिव्ह पॅटर्न्स हे त्यांच्यामध्ये जास्त असतात आणि सोबतच त्यांना स्कूल परफॉर्मन्समध्ये थोडीशी आपल्याला मदत करायला लागते. दुसरं जे आहे लेवल 2. लेवल 2 हे रिक्वायर्ड सबस्टन्शियल सपोर्ट, म्हणजे थोडी मदत त्यांना लागते. त्यांचा संवाद हा मर्यादित असतो, त्याचबरोबर त्यांचे बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यावर आपल्याला काम करायला लागतं आणि त्यांना स्ट्रक्चर्ड थेरपी त्यांच्या पद्धतीने तयार करून आपल्याला द्यायला लागते. लेवल 3 म्हणजे यांना खूप जास्त सपोर्ट करायला लागतो. ते समस्या यांच्यामधल्या जरा गंभीर असतात, जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये बिहेवियरल आणि डेव्हलपमेंटल इश्यूज दिसून येतात आणि त्यासाठी आपल्याला त्यांना कॉन्स्टंट सपोर्ट करायला लागतो. ते झालं आपलं लो फंक्शनिंग चिल्ड्रन. आणि आपण याची सीमारेषा कशावरून ओळखतो, तर भाषा आणि संवादाची क्षमता मुलांची किती आहे, त्याचबरोबर सोशल इंटरॅक्शन मुलं कशी करतात आहे, त्यांचं अडॅप्टिव्ह फंक्शनिंग कसं आहे, रिपिटेटिव्ह बिहेवियर किती आहे, ती दैनंदिन जीवनामध्ये किती छान पद्धतीने वागतात आहे, त्यांचं सोशल स्किल कसं आहे, या सगळ्यांवर आधारून आपण त्यांची सीमारेषा काढत असतो. धन्यवाद.